मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी आपण निवडत नाही, पण तरीही ती आपल्या रोजच्या आयुष्याचा मोठा भाग बनतात. त्यापैकीच एक महत्त्वाचं नातं म्हणजे शेजाऱ्यांचं नातं. नातेवाईक दूर असू शकतात, मित्र नेहमी सोबत नसू शकतात, पण शेजारी हे असे लोक असतात जे रोज आपल्या आसपास असतात. ते आपल्याला रोज पाहतात. आपल्या घरात काय चाललं आहे हे त्यांना माहीत असतं आणि अनेक वेळा गरजेच्या क्षणी सर्वात आधी तेच समोर येतात. पण प्रत्येक शेजारी चांगलाच असेल असं नाही. काही लोक खरोखर मदत करणारे, समजून घेणारे आणि आनंदात सहभागी होणारे असतात, तर काही लोक वरून खूप गोड बोलतात पण मनातून जेलसी, गॉसिप आणि निगेटिव्हिटी ठेवतात. काही शेजारी तुमच्या प्रगतीवर मनापासून आनंद व्यक्त करतात. तुम्ही काही नवीन केलं, काही मिळवलं किंवा आयुष्यात पुढे गेलात तर ते तुम्हाला मोटिवेट करतात. पण काही लोक असेही असतात ज्यांना दुसऱ्यांचं सुख पाहवत नाही. ते सतत तुलना करतात, तुमच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतात आणि हळूहळू तुमचं मेंटल पीस डिस्टर्ब करू लागतात. मित्रांनो, वाईट शेजारी आयुष्यात खूप निगेटिव्हिटी आणू शकतात. सतत गॉसिप करणं, दुसऱ्यांच्या आयुष्यात इंटरफेअर करणं, कंपॅरिझन करणं किंवा जलसी ठेवणं, या गोष्टी माणसाला मेंटली एक्झॉस्टेड करू शकतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला हे समजणं खूप गरजेचं आहे की कोण खरंच आपल्या भल्याचा विचार करतं आणि कोण फक्त वरून चांगलं असल्याचं दाखवतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, चांगला आणि वाईट शेजारी कसा ओळखायचा, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं आणि स्वतःचा पीस, प्रायव्हसी आणि सेल्फ रिस्पेक्ट कसं जपायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांची खरी ओळख समजेल आणि तुम्हाला हेही समजेल की प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनाने चांगली असेलच असं नाही. नंबर 1, तुमच्या सुखात खुश होतात का? मित्रांनो, खरा चांगला शेजारी तोच असतो जो तुमच्या आनंदात मनापासून आनंदी होतो. तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं, तुम्ही नवीन घर घेतलं, नवीन वस्तू घेतल्या किंवा तुमच्या मुलांना यश मिळालं, तर तो खऱ्या मनाने तुमचं कौतुक करतो. अशा लोकांना दुसऱ्यांचं सुख पाहून त्रास होत नाही. उलट ते मोटिवेट करतात, शुभेच्छा देतात आणि तुमच्या आनंदात सहभागी होतात. पण काही लोक असेही असतात जे वरून खूप स्माइल देतात, गोड बोलतात, पण आतून जलसी ठेवतात. ते तुमचं यश पाहून अनकम्फर्टेबल होतात आणि हळूहळू निगेटिव्ह कमेंट्स, कंपॅरिझन किंवा गॉसिप सुरू करतात. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या रिॲक्शनकडे लक्ष द्या, कारण खरे लोक तुमच्या प्रगतीत आनंद शोधतात, तर फेक लोक तुमच्या आनंदातही जलसी शोधतात. रियालिटी, ट्रू पीपल सपोर्ट युअर हॅपीनेस. नंबर 2, सतत गॉसिप करतात का? मित्रांनो, काही लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त इंटरेस्ट असतो. ते सतत कोणाच्या ना कोणाच्या गोष्टी करत असतात. कोणाच्या घरात काय चाललं आहे, कोण कुठे गेलं, कोणाचं भांडण झालं, या गोष्टींमध्येच त्यांना मजा वाटते. आज ते दुसऱ्यांबद्दल तुमच्यासमोर बोलतात, पण उद्या तेच लोक तुमच्याबद्दल दुसऱ्यांसमोर बोलू शकतात. गॉसिप करणाऱ्या लोकांवर जास्त ट्रस्ट करणं धोकादायक असू शकतं, कारण अशा लोकांना पीसपेक्षा ड्रामा जास्त आवडतो. ते अनेकदा छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात आणि नात्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग निर्माण करतात. म्हणून गॉसिप करणाऱ्या लोकांपासून थोडं सावध राहणं गरजेचं आहे, कारण जिथे सतत गॉसिप असतं तिथे पॉझिटिव्हिटी आणि ट्रस्ट फार कमी असतं. रियालिटी, गॉसिप रिव्हिल्स निगेटिव्ह माइंडसेट. नंबर 3, गरजेच्या वेळी मदत करतात का? मित्रांनो, खरा शेजारी तो नसतो जो फक्त सण समारंभात गोड बोलतो, तर तो असतो जो कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो. अचानक अडचण आली, घरात इमर्जन्सी झाली किंवा मदतीची गरज पडली, तर जो व्यक्ती मनापासून सपोर्ट करतो तोच खरा चांगला शेजारी असतो. कधी कधी एक छोटासा सपोर्ट सुद्धा माणसाला खूप मोठा आधार देतो. मनापासून विचारपूस करणं, मदतीचा हात पुढे करणं किंवा फक्त काळजी करू नका असं सांगणं ही खूप महत्त्वाचं असतं. वाईट वेळेत लोकांची खरी ओळख समोर येते, कारण गुड टाईममध्ये सगळेच सोबत असतात, पण हार्ड टाईममध्ये फक्त खरे लोक उभे राहतात. रियालिटी,
हार्ड टाइम्स रिव्हील रिअल पीपल. नंबर 4, सतत तुलना करतात का? मित्रांनो, काही लोकांची सवयच असते सतत कंपॅरिझन करण्याची. त्यांच्याकडे हे आहे, तुम्ही अजून हे केलं नाही, त्यांची मुलं जास्त हुशार आहेत, अशा प्रकारच्या बोलण्यामुळे माणसाचं पीस डिस्टर्ब होऊ लागतं. कंपॅरिझन अनेकदा जलसीमधून येतं. काही लोकांना दुसऱ्याचं सुख सहज पाहवत नाही, त्यामुळे ते सतत कंपॅरिझन करून समोरच्याचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. त्यामुळे दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं योग्य नाही. जो माणूस सतत कंपॅरिझन करतो तो अनेकदा तुमचं पीस हिरावून घेतो. म्हणून अशा लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता स्वतःच्या प्रोग्रेसवर फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. रियालिटी कंपॅरिझन डिस्ट्रॉयज पीस. नंबर 5, तुमच्या प्रायव्हसीचा आदर करतात का? मित्रांनो, चांगला शेजारी तुमच्या प्रायव्हसीचा आदर करतो. तो अननेसेसरी पर्सनल क्वेश्चन्स विचारत नाही आणि प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करत नाही. पण काही लोकांना सतत दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असतं. कोण घरी आलं, कोण कुठे गेलं, किती पैसे कमावतात, या गोष्टी जाणून घेण्यातच त्यांना इंटरेस्ट असतो. अशी सवय अनहेल्दी असू शकते, कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची पर्सनल स्पेस आणि प्रायव्हसी असते. ज्या लोकांना तुमच्या प्रायव्हसीचा आदर असतो तेच लोक खरंच तुमचा रिस्पेक्ट करतात आणि जे लोक सतत तुमच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावतात त्यांच्यापासून थोडं डिस्टन्स ठेवणंच योग्य असतं. रियालिटी रिस्पेक्ट फॉर प्रायव्हसी इक्वल टू रिस्पेक्ट फॉर यू. नंबर 6, तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतात का? मित्रांनो, काही लोक समोर खूप गोड बोलतात पण मागे निगेटिव्हिटी पसरवतात. ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगतात, गॉसिप करतात किंवा तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. खरा चांगला शेजारी कधीही दुसऱ्यांची बदनामी करत नाही. तो पॉझिटिव्ह बोलतो, मोटिवेट करतो आणि नात्यांमध्ये ट्रस्ट टिकवण्याचा प्रयत्न करतो. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावरून त्यांच्या माइंडसेटची ओळख होते. पॉझिटिव्ह लोक पॉझिटिव्हिटी पसरवतात आणि निगेटिव्ह लोक निगेटिव्हिटी. म्हणूनच कोण तुमच्याबद्दल खरंच चांगलं बोलतं आणि कोण फक्त वरून चांगलं असल्याचं दाखवतं हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. रियालिटी गुड पीपल स्प्रेड पॉझिटिव्हिटी. नंबर 7, तुमच्या बाउंड्रीज समजून घेतात का? मित्रांनो, प्रत्येक नात्यात लिमिट्स असणं खूप गरजेचं आहे. हेल्दी रिलेशनशिप तेव्हाच टिकतं जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या बाउंड्रीजचा आदर करते. वारंवार विना परवानगी घरी येणं, प्रत्येक डिसिजनमध्ये इंटरफेअर करणं किंवा फोर्सफुली ओपिनियन देणं हे रिस्पेक्ट नसल्याचं साईन असू शकतं. काही लोकांना वाटतं की शेजारी असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत बोलण्याचा अधिकार आहे, पण प्रत्येक व्यक्तीची पर्सनल स्पेस असते आणि तिचा आदर होणं गरजेचं आहे. जो माणूस तुमच्या लिमिट समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने मॅच्युअर आणि रिस्पेक्टफुल असतो. रियालिटी बाउंड्रीज क्रिएट हेल्दी रिलेशनशिप्स. नंबर 8, त्यांच्या सहवासात पीस मिळतं का? मित्रांनो, काही लोकांसोबत बोलल्यानंतर मन शांत होतं, त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह फील होतं आणि मन हलकं वाटतं. पण काही लोक असे असतात ज्यांच्यासोबत थोडा वेळ घालवल्यानंतरही स्ट्रेस, निगेटिव्हिटी आणि डिस्कम्फर्ट वाटू लागतं. सततची टीका, गॉसिप, जलसी आणि इंटरफेरन्स माणसाचा मानसिक शांतता हिरावून घेऊ शकते. जर एखाद्या शेजाऱ्यामुळे तुम्हाला सतत मेंटली एक्झॉस्टेड वाटत असेल तर थोडं डिस्टन्स ठेवणं चुकीचं नाही, कारण पीसफुल लोक आयुष्यात ब्लेसिंग सारखे असतात आणि टॉक्झिक लोक पीस हिरावून घेतात. रियालिटी पीसफुल पीपल आर व्हॅल्युएबल. म्हणून मित्रांनो, या जगात प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनाने चांगली असेलच असं नाही. काही लोक वरून खूप प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने बोलतात, पण त्यांच्या मनात जलसी, निगेटिव्हिटी किंवा चुकीचे इंटेन्शन्स लपलेले असू शकतात. म्हणूनच फक्त लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. ते काय बोलतात यापेक्षा ते कसं वागतात हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण माणसाचं खरं व्यक्तिमत्व त्याच्या बिहेवियर मधून दिसतं. जो माणूस तुमच्या आनंदात आनंदी होतो, तुमच्या अडचणीत मदत करतो, तुमच्या प्रायव्हसीचा आदर करतो आणि तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतो तोच खऱ्या अर्थाने चांगला माणूस असतो. पण जे लोक सतत गॉसिप करतात,
कंपॅरिझन करतात, निगेटिव्हिटी पसरवतात किंवा तुमचं पीस डिस्टर्ब करतात, अशा लोकांपासून मेंटली डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकतात. चांगले शेजारी आयुष्य सुंदर, सुरक्षित आणि पीसफुल बनवतात, तर टॉक्सिक लोक हळूहळू आयुष्य मेंटली एक्झॉस्टिंग बनवतात. म्हणून स्वतःचा पीस प्रोटेक्ट करा, बाउंड्रीज ठेवा आणि कोणाला किती जवळ ठेवायचं हे समजून घ्या. कारण शेवटी शांत आणि पॉझिटिव्ह आयुष्य त्याचं असतं जो योग्य लोकांना जवळ ठेवतो आणि चुकीच्या लोकांपासून स्वतःला स्मार्ट पद्धतीने दूर ठेवतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि यातून तुम्हाला लोकांना ओळखण्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच मोटिवेशनल आणि रियालिटी बेस्ड व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून सेल्फ रिस्पेक्ट, रिलेशनशिप्स, माइंडसेट आणि आयुष्यात योग्य लोक ओळखण्याबद्दलचे असेच पॉवरफुल व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा जिला चांगले आणि वाईट लोक ओळखण्यात अडचण येते किंवा जी सध्या चुकीच्या लोकांमुळे मेंटली डिस्टर्ब आहे. कधी कधी योग्य वेळी मिळालेला एक सल्ला माणसाचं आयुष्य बदलू शकतो.